्यग्रेविदायास्यं दूतो वक्मि विजिज्ञपदे विज्ञाप्तिं शृणु मे विद्वान् न प्रमत्तो मदीरितां योऽयं शिवसुतस्कन्दो लोकनेता दुरासदा सर्वेषामेव देवानां स्वयं रक्षापरप्रभु समग्रबलवीर्योऽसौ शरण्यः शरणैषिणं शम्भो साक्षात् जगद्भर्तो सर्वज्ञादधिको बले सत्ये धैर्ये च सामर्थ्ये शरासन विकर्षणे सौभाग्यमस्य कन्दर्पदर्पविद्रावणौषधं कामान्तकपुरक्षीणा दक्षाड्दुरहरोहरा सोऽपि सोमवतं स्वस्य संयुगे स्थातुमक्षमा अन्ये के धन्विनो लोके मन्ये धन्यतर शिवा यः पुत्रमीदृशं लोके लेभे देवाभिरक्षकं दीपात् शिवाद्बद्धदेवा इवा भूदेशदेशिका प्रोक्तं दूतमुखादेवं वाक्यं शुक्स्वाधतारका प्रोवाच सारथिं प्रक्ष्यावाच गम्भीरनादया शारदे सूनरीरस्य लोकनाथस्य शूलिनः हृदे कोट्यर्कसङ्काश सोऽयमेष विराजते तमेनं पदील् किञ्चित् अस्ति वक्तव्यमद्य मे तदप्रतिरथस्यास्य रथं प्रतिरथं मम प्रापयाशो ममादेशाद् अविलम्बं मगामदे इति सञ्चोदितस्तस्य सारथिर्विनयन् निदारदाशान् चोदयामास मनो मारुतरं गसा प्रापयामास च क्षिप्रं सुब्रह्मण्यान्तिकं गति निरूपतं रथे शम्भुं कुमारं मारकोमलं कृत्याकृत्यमजानन तारकक्षणमोहिता प्रसन्नषण्मुखाम्भोजमष्टादशविलोचनं द्वादशायुधस्थापन्न भुजद्वादशमण्डितं ततः प्रोवाच संवीक्ष्य सुब्रह्मण्यं सुरेतरा भोभोदायादवं शम्भो भुवनानामधीश्वर ईदृशो यस्य पुत्रस्त्वं लोकनेता जगत्पदे तदास्तामधुना वाक्यं मदीयामिदमादरात् क्षणमाकर्णके स्वामिन् पश्चात् कुरु यथामति शिरासुराणामन्योन्यं ज्यारम्भ्यम्बिकासुदासिद्धं वैरमपाक्रष्टुं न शक्यम् अपि केनचित् वयं हिनाम् अधिष्ठतः तेऽप्यस्मन् बलशालिना तत्सर्वं चन्द्रचूडस्य प्रसादेन न जन्यथा यथा शिवत्तदा त्वं च तस्यात्मासि यतश्रुतः पूज्योऽसि वदकस्मात् त्वम् अस्माभिर्योद्धुमागता देवा विष्णुमुगा हन्युः अस्मन् हन्मो वयं च तान् त्वं हि साक्षात् परं ब्रह्म शिवोद्भव शिवोऽसि नः श्रुत्वेदल्भाषितं तस्य दानवस्य विकस्य सा प्रोवाच देवसेनानि तारकं प्रति निर्वधा स्कन्द उवाच त्वमद्य को वदास्मभ्यं दानवेषु स्थितः किमर्थं वेल्सि मामेल्स्य किं नाम किमिहागता तारकसदुवश्रुत्या प्रत्युवाच गणात्मजं नाम्नास्मि तारको लोके शूरपद्मासुरानुजा युष्माभिश्च न चास्माकं कलहो न कदाचन स्कन्द ईशोऽस्य जगदा कर्ता सुरासुरगुरुस्मदकाम् इष्टे शक्तिभिरत्यर्थम् ईशानीभिरितं जगद तन्न चेत् ईशिता कुल्या जगदः कथमीशिता येषामेव ईशलोकानामसम्भेदाय शङ्करा सेदुरुक्तस्तदस्ते दुर्मर्यादाय प्रवर्तक आदौ कर्मविद्युदातेन विभक्तं विश्वमूर्तिना विद्यात्मनेति कर्तव्यम् एकमन्यन्निषेधता न कर्तव्यानिति शाज्ञानैव लङ्घ्यासुरसुरैः निषेधवर्ते दुष्टात्मा शिष्टो अन्यः समुदीरितः आज्ञालङ्घनकुदृष्टः निग्रहास्पदमीशितो अनुग्रहस्य तन्निष्ठा शिष्टदुष्टौ यदस्तुतौ यूयं च बहुधा लोके दुष्टकृत्य निरताः सदा प्राणिपीडावरा नित्यम् इष्टापूर्तविनिन्दकां विश्वं च बहुधा जातं जायमानं जनिष्यते सर्वो रुद्रो जगत्कर्ता विश्वाधिक इति श्रुतिः जगश्च तच्छरीरं तच्छरीरी तेन शङ्करा तस्मादत्र जगत्यस्मिन् यस्य तस्यापि देहिना अनिष्टमाचरन् लोके शिवानिष्टकरः स्मृता देवाश्च विष्णुप्रमुखा तदा आज्ञावशवर्तिनः तेषां जगत्त्रयस्यापि रक्षणार्थं जगत्पदे नैरुक्ता निग्रहार्थं वो माम् अस्मज्जनकः शिवः वाहिन्या च महत्याद्या बहुधा चतुरङ्गयां तदद्योतं युष्माभिः अहमत्र आगतः स्वयम् आवमंस्ता शिशुं मत्वा सद्यो युध्यस्वदारकाम् प्रेषयेमं च वृत्तान्तं ज्येष्ठयोरद्यमाजलः भूय प्राकारदुर्गाणि संरक्षस्व बलेरिदिये न मे दृष्टिपदं प्राप्य जीवन् भूयो गमिष्यसि युष्मद्भिः देवा विष्णुब्रह्मवृषादया चुक्रुषुर्देवदेवस्य सन्निधौ बहुधा भयात् तदद्य संकरिष्यामि दुष्टं युष्मत्कुलं क्षणात् ॐ श्री सुब्रह्मण्याय नमः इति श्रीस्कान्दे महापुराणे
शङ्करसंहितायां शिवरहस्य खण्डे सम्भवकाण्डे एकचत्वारिंशोऽध्यायः। हर हरो हर हर। अथ द्विचत्वारिंशोऽध्यायः। श्रीस्कान्दे तारकवधप्रतिज्ञा। श्रुत्वैदल् तारको वाक्यं सुब्रह्मण्यस्य वैरुषा स्फुरदृष्टोधरोष्टश्रीन् भ्रुकुटी स्फुरदृष्टोधरोष्टश्रीन् भ्रुकुटीलेक्षणं पुनः प्रोवाच वचनं विनिश्वस्य मुकुर्मुको तारक उवाच भवान् शिशुर्न जानाति कथं योद्धुमिहागतां वयं हि बलिनाशूरा समरेष्वानिवर्तिनः असुराः सर्व एवैते स्वभावक्रूरचेतसा ईशज्ञैव हीनः साधु निषेधाविधिरासुरा स्वधर्मोऽपि गुणश्रेयन् परधर्मात् स्वनुष्ठितात् बाधन्ते ते सुरा नित्यमस्मदीया सहस्रशाम् सर्वेषामपि देवानां निगृह्य च मुत्तमम् इन्द्रोऽपि निर्जिता स्वर्णं वज्रनिर्दूयसायकैः आशापालाशते सर्वे निराशाश्चाकृता मया ब्रह्मापि निर्जिता स्वर्णं ब्राह्ममस्त्रं च वीक्षितं तत्सर्वं तिष्ठतु प्राप्तं विष्णुना यत्सुदर्शनं हरादक्षर्चनात् प्रीता सहस्रार्कसमप्रभम् निगिरं तिमिरस्यारे रयि प्रकटविक्रमं सङ्ग्राममूर्तिसहसा कान्तिशीकेन विष्णुना मामुद्दिश्य विमुक्तसन्मद्वक्षपरिकट्टितं पतितं कुण्ठितारब्धान् मया भूयोद्धतं बलं कण्ठे निष्क्रमि विप्रांशो कमलापतिरक्षकं वैरापदपुण्डरीको वामनः कुरुतोऽञ्जना पुष्पदन्तः सार्वभौम सुप्रतीकास्तदिग्गजः मच्छुण्डाहति सम्भिन्नमस्तका दिक्षुद्रुवो इदानीं कुत्र ते वीरा बाहुरन्योनुजगाश्च ते नीतं निगृहीतास्ते गणाक्रौञ्जबिलन्दरे सहस्रवाहिनी सेना समरे मत्शरार्दिता मुक्तकेशा मगावीरा नग्नयोधमहापदा नानादिक्षुभिशीर्णा सा पुनरावर्तिदुर्लभा सर्वमेतत् समालोक्य स्वयमात्मनि साम्प्रतम् षोडशाब्दात् अर्हो न सर्वसङ्ग्रामकर्मणे युष्मा स्वस्मकमाग्नेय न वैरम् अभिविद्यते वल्सो वयं न जानाति वार्ता लोके मगीयसे तल्गच्छ सविदं पित्रो भूय सुगमवाप्नुहि श्रुत्वेति वचनं तस्य तारकस्य करात्मजं विकस्योवाच सा वक्यं तं कोपस्फुरिताधरा वृथा तारकदुष्टात्मन् कर्तसे चिरमीदृशं सर्वे तिष्ठति ते वीर्या कथनं स्वयम् आर्थयद विष्णुचक्रमुरस्तं मे निष्ककल्यामिति स्मयन् अहं तिष्ठामि गच्छामि योत्सम्यधरधारति तावसंस्मृत्य वीरभाषितमद्य मे भासि स्वल्पकरोत्यर्थं शृणु भूतार्थमब्रमन् विष्णुचक्रमपीदेह बहुमानपुरस्सरमपि शब्दस्त्वया प्रोक्तः कविना वीर्यशालिना तस्य विष्णुचक्रस्य विक्रमं शत्रुदुःसकं वीरभद्रपुरामुक्तं दक्षाध्वररणाङ्गणे विष्णुना चक्रम् अव्याकरमपि क्वचित् तच्छिरोमुण्डमालायाम् एकेनैव भक्षितं भूतेनैकेन च पुरा गणमुख्येन खादितं तृणमुद्दिश्य देवानां सदो मध्ये मुरारिणा विमुक्तं कुण्डितास्यन्तल्वक्षस्यैव निरीक्षणात् दधीजस्य मुने पूर्वम् अङ्गास्ति परिघट्यतं सन्नास्य भवच्चक्रं त्वयेतल्बगुमन्यते एतावल्भवतो वीर्यं यन्मदग्रे त्वयेरिदम् एवं विकथमानं त्वम् अद्यायुद्धे युद्धेक्षणान्तरे चित्मि शक्त्या गणशां शबे पादाब्जयोर्मम ॐ श्री सुब्रह्मण्याय नमः। इति श्रीस्कान्दे महापुराणे शङ्करसंहितायां शिवरहस्यखण्डे सम्भवकाण्डे द्विचत्वारिंशोऽध्यायः। हर हरो हर हर। अथ त्रिचत्वारिंशोऽध्यायः। ब्रह्मास्त्रादिभिः स्कन्दप्रणामः। उत्तमात्रकुमारेण तारकक्रोधमूर्च्छिता धनुरादाय सुमगल् सज्जं कृत्वातिनिष्ठुरं ज्ञानिनाथेन मगधा पूरयन् सदिशोदशापवर्षभूता बाणान् स्वादिशुक्र इवाम्बुजा शादिदाश्चादिशः सर्वमण्डलं सविदुक्षणा निपेदो उल्का सर्वत्र ज्योतिषेवनभस्तलाद चक्षुभः सागरा सर्वे चकम्बे च वसुन्धरा स्कन्दो वेदनिरादाय ज्ञा शब्दमुखरं मगध तद्बाणवर्षं घोरं च वारयामास सायिकैः सहस्राणां सहस्राणि शरानाशि विशोभमान् मुमोजतारकक्रुद्धः पुनरेव हरात्मजे सतांश्च सहसा वीरो वारयामास दर्शनात् सहस्राणां सहस्रे च सायकैर्नतपर्वभिः पुनश्च दशभिर्बाणे स्वनाम परिचिन्वितैः जगान तारकस्कन्दं क्षिप्रहस्ता स्मयन्निव अवारयत्तदस्वपि क्रीडन्निवारणाङ्गणे तदस्तु तारकक्रुद्धा सारथिं प्रागवीर्यवान् सोदाद्यकरपुत्रेण संयुगे योद्धुमिच्छता करोमि समरक्रीडां शोधयाश्चन्ममाधुना सव्या च सव्यमार्गेण सामर्थ्यं मे प्रदर्शय तदेति सारथिस्तस्य चोदयामास सैन्धवम्
तथेति सारथिस्य चोदयामास सैन्दवं सव्यापसव्यमश्वाश्च बभूवुरतिवेगदा स्कन्दोऽपि सारथिं वायुम् आहस्मा समितिञ्जयां वायुरथं ममावित्वं मण्डलं भ्रामयक्षणम् ईशे इतीशपुत्रवचसा वायुसारथिरात्मवान् चोदयामास च श्वानं लक्षाण्याशु मनोजवाम् अपसव्ये सुररथे सव्यं सव्येऽप्यसव्यकम् अन्योन्यं प्रमदोरेवं रथयो स्वामि दैत्ययोः सिद्धचारणगन्धर्वा यक्षयुद्धदिदृक्षुभिः व्योमसंच्छादितं क्षिप्रं पुष्पहस्तैरनेकशां ववर्षतुस्ततोऽन्योन्यं स्वामिनो सुरवैरिणां चापमादाय सहसाज्या शब्दघनखर्घरं सचतं विप्रा क्षिप्रहस्तो जयार्तिनो तारकक्रोधतां वाक्ष शरीरेवाभयप्रदं चादयामास सहसाद्यां च भूमिं च सर्वशा तत्सर्वमपि देवस्य कुमारोऽपि कुशाग्रदीः पारयामास वेगेन क्षिप्रहस्तप्रतापवान् पुनरेकेषुणा स्वामी तारकस्य शरासनं ददौ दादाब्धिना भूरि तथा प्रत्यर्थिनामपि समनश्चापमुत्सृज्य भग्नमन्यदृढं धनु आदाय तरसा भूरि सहस्राणि शरन् भगुन् निरस्या शरजन्माभि क्षिप्रमेवाशुके पुनः स पुनः शतसाहस्रे छित्त्वा तद्धनिरल्भुतं तुतो तारकं चापि मर्माणि प्रतिदेशरे द्वयेनैवेषुणा शुण्डं विषाणे च स्वलाघवाद च कर्तबहुधा बालो बालकेसरि विक्रमा तेन क्रुद्धतरो दैत्यः शरीराशिविशोपमैरथाध्वजं त्वदा चक्रे तदद्भुतमिवाभवत् सोऽपि शम्भुकुमारोऽपि शरीरष्टाभिराशुकैः धनिश्चित्वा सहस्रेण सारथिं चाप्यमारयत तारकसोदबलवन् स्वयमेवाश्वचोदगा चापमन्यल्समादाय पट्टकाञ्जनसंयुधं सायगानं सहस्रेण सारथिं षण्मुखस्य च तुतोदपवमानं च तेन क्रुद्धो गणात्मजा तारकं क्षिप्रहस्तः सन् शतबाणान् वागिरदः जगान च ललाटयस्य नाराजानां सहस्रकम् अमूर्तशरागस्तेन ललाटयभिगतो वृषम् तं दृष्ट्वा सारथस्य रथं युद्धादपाकरत् क्षिप्रमेव ततस्तस्य ये वीरामकारदारुरुमुश्चाबलैरन्ये गजैरश्वै सहस्रशा मुमुजुश्च शरन् बल्लान् विपाठान् चक्षुरप्रगान् नानाशस्त्राणि वृक्षांश्च शैलान् अभिमहोच्छ्रयान् कुमारो देवदैवस्य सुकुमारोऽपि लीलया निवार्य शरवर्षाणि दानवम्भोदधान्ययं चकारं सर्वानपि तान् कीनाशगृहिणोति तीन् त्यक्तमूर्च्छामगामोघदानस्ताव अबुद्धिताम् उपालभ्यात्मनः सुदं धिक्कृत्य क्रोधविकुलहतसेनोऽपि सेनान्यम् अरुतत्सहसा बली अभिद्रुत्यात्मसेनाया विनाशेन च संयुगे मुमोज क्रोधतां राक्षो ब्रह्मास्त्रं करसूनवे अव्याकतं क्वचिद्वापि प्रलयानिरसन्निपं शरासना समुप्लुत्य तारकस्य मगच्छतद पदे पदे चकाराशो प्रणामं करसूनवे निकटं प्राप्य च तद्ब्राह्मं दुष्टावच जगद्गुरुम् आग्नेयं याम्यमैन्द्रास्त्रं वारुणं सौरमासुरं गान्धर्वं याक्षमत्युग्रं सम्मोहनमरिन्दमं तानि सर्वाणि देवस्य समीपं प्राप्य संयोगलाञ्जलिपुटा ईशं तुष्टो शिष्टपूजितं सम्पुनर्मन्युना तानि धिक्धिगित्यभिधाय च मनसाभ्यर्च समरे दिव्यं पाशुपदं मगध सन्ददे धनुषिक्षिप्रं सर्वसंहरणं क्षमं तदपि ईशकुमारोऽपि रौद्रमव्यागतं क्वचिद ज्वालमालावृतण्डन्द भुवनं भुवनेश्वरः ददौ हस्तेन चैकेन लीलयैवारुणाजिरे अस्त्रेषु विभिलीभूतेष्वाजमुख्येषु दानव क्रोधेन मगधाभिष्टो जगादरथसारथिं सारथे काण्डशत्रुर्मे सेनानी कैगदस्मरा भ्रातृव्यस्याभिभूत्यर्थं दुर्जयस्य रणाजिरे सव्यापसव्यं सहसा भ्रामयस्यन्दनमो पुनश्च पुरुहूतादे सर्वशान्त्यर्थमध्यमे आदेशदस्य दैत्यस्य मायासूनुर्मगारथं सारथ्य धर्मविक्षिप्रं चोदयामास वाञ्छिना क्षणार्धार्धेन वैक्षिप्रं बभ्राम ब्रह्मसम्भ्रमं भ्रामयन्नेव आसुरशीघ्रं स्वर्णपुङ्कान् मनोरमा पत्रिणस्तान् शितफलान् सुदृढान्नदपर्वणः पवर्षकोटिषक्षिप्रं शरान् आशीविशोपमान् किमाददादितोणीराद सन्ददादिर्धनुष्ययं किं वा विसृति क्षिप्रम् इति केनाप्यलक्षिता धृत्वा न केवलं हस्ते चापं प्रलयमेकवद छादिता शरवर्षेण दिशोष्टो व्योममण्डलं कुमारस्यापि पवनस्यन्दनस्तान् मनोजवान् शतसहस्रमश्वस्तान् चोदयामास मण्डलम् अचोदितोऽपि तत्पूर्वम् अग्नेर्
अग्निर्ग्रहदहे यथा। ओं श्री सुब्रह्मण्याय नमः। इति श्री स्कान्दे महापुराणे शङ्करसंहितायां शिवरहस्यखण्डे सम्भवकाण्डे 43 हर हरो हर हर। त्रिंशोऽध्याय शत्रुभयमोजगस्तारगत्रौजवदः सूता अथाकाय कुमारोऽपि महामेरुनिबन्धनो सचिं कृतात् सन्निह्य जानिना तेन पूरेण कुटुकोष्ठवधिरन् सत्यपातालकानपि दृष्टिं निवारयामासा तारकां कुतसम्भवां सिद्धोरथवरे पिप्रा भ्रामत्यतितरां कृते अभूतनवः अवगशोऽस्मिन् आकाशयुद्धे सम्भ्रमे यक्षचारणगन्धर्वे सिद्धे युद्धदिदृक्षुभि ततो युद्धमवुल्घोरं तूमूलं रोमहर्षणम् अनुपमनिर्देशं स्कन्धतारकयोरपि स्कन्धतारकयोरुद्धं स्कन्धतारकयोरिवं जनोनैकतरस्यास्य अभिवासितराजया यथा विचेदे स्कन्धतार तदा देवाशंसिरे वर्षु पुष्पवर्षं च सिन्धगन्धर्वकिन्नरा वदा विजयतेनेऽपि दानवस्तं शशंसिरे शक्तिभिः सर्वसंहारे क्षिप्रमेव हरात्मजा बालो लीलाविनोदाय प्रतिकृत्य च दानवं युयोधा सदृशं लोके कुर्वन् वैकेलनास्पदं यां जगत्तपुरा शुण्डां दानवस्य हरात्मजां स च वाणि विषाणानि वराभूयोऽपि जज्जिरे तदक्रुधतरस्वामी पुनः शुण्डं विषाणके जगत् सहसा भूयो भूयस्तान्याशु जिजीरे कृत्तेषु शुण्डदान्तेषु सेनान्यबौधायुधे मायाविमायया चेदं मदिञ्चक्रे महासुरां शरणादन्तर्हितो दैत्या सरदं पश्यतो विभो क्रौञ्चस्य च गिरेरन्तर्दुरात्मा लोककण्टकः क्रौञ्चेन सहसां चक्रे मायां मायविशारदां काष्णाय संराचदं च हिरण्यं त्रिपुरं गिरे विद्युन्मालितारकाक्षा कमलाक्षो बभूवसाम् ईशसूनो पुराराधी भूत्वा भूरतमास्थितां ददाहस्मितमात्रेण तदद्भुतमिवाभवत् पुनमेको अभवत्क्रौञ्चा शोषनिर्धानमातमां महावायुसम्भूत्वा भवञ्च जगदीश्वरां समुद्रवपुषा शैलापरिणामं जगामः बन्धवाग्निवाशाद्यद्वीपे त्रिभौगसमाचचामगनीशोऽभिक्षुगोळकलीलयां चक्रवाळगिरिर्जज्जे क्षिप्रं क्रौञ्चो महागिरि तारको लोक अभवदन्धकारयुवापरां विनाश्य लोकालोकं तं मन्धकारमुमासुधा कोडी भास्करसङ्काशे दीपे दीपे लीलया स्वया हिमवान्निषदो विन्द्यो माल्यवाञ्च पारीयात्रकः गन्धमादनशैलोन्यो हेमकूलो महागिरि सप्तैवाम भूरिक्रौञ्चो मायया तानवातमम् ऐरावद पुण्डरीको वामनः कुमुदोञ्जनां पुष्पदन्त सार्वभौमा सुप्रतीको बभूवसां तारको मोहेन स्कन्दं चकारकथनं महक्षिप्रं रुद्रकुमारोऽपि वज्रमादय वीर्यवान् चिच्छेद भूतरान् सप्ताकर्णोऽष्टौ च संयुगे द्रावयामास वेगेन तदद्भुतमाभवत् अग्निमारुतमत्युग्रं तदा देवपुश्चतौ रूपमर्दक्षणार्थेन स्कन्धाभ्यस्य अभश्यमयद्रूषा कालाग्ने कोटिसदृशा क्रञ्जों च यदैश्वर्यं प्रलयार्थसहस्रावतारकोभिरणाजिरे तेजोऽभिनयोर्व्याप्ता दीशो दशजगत्रयं जगम्बे पृथ्वी सर्वा सागरा कवि क्वचिदाभृशं विभ्यो दिशयत सर्वे मुनयः सिद्धचारणा भूतानां पदयश्चैव क्रान्तिशीला प्रदध्रुवं तदशरवणोद्भूता सर्वशत्रुनिवर्गणे शक्तिमूर्तामिवात्मीयं सर्वप्राणेन संयुगे विमोचाश्विनाशाय तारकस्य च मायिनां क्रौञ्चस्य च गिरेरीशा कुमारसुदिनाम्बरां सावाप्य गगनं शक्ति सर्वाभिचक्षणा जाज्वल्यमाना प्रभया भासयन्ति विराजः व्यसनेव युगान्ताग्निहान जगत्त्रयं विगीरन्ति स्फुलिङ्गानि गण्डाचामरमण्डितां कालान्तघनसङ्गाता शतकोटिसमस्वना पश्यतां सर्वदेवानां नाशयन्ति भयं कृतां दीप्त्वा दैत्याशिला भोरा क्रौञ्चं च निमिषात्कृतां सम्माया अभिसंहृत्य सहसा विश्वमोहिनी
യുഗപത്രസ്യ സേനാം തം ഹതശിഷ്ടാമഭീക്ഷണാൽ മോഹിതാ നീരബാഹുഅതിം സഞ്ജാന്ധർമായ ബഹിർനിനായ സഹസാ കാർത്തികേയ സുരാരയാം കൃതനിശ്വാസമുക്തസ്തു ഈ വൈതേ പ്രതിലിംഗതാം സമുക്തസ്തു ക്ഷണത്തേഭി പ്രത്യാസനാഗന്ധയാ ഇമം പഠതേ നിത്യാ ശൃണുദേവ നരോത്തമം താരകക്രഞ്ച സംഹാര കഥാധ്യായ ശുഭോ സുശോഭനം സന്ദൃഷ്ട ശത്രവത്യസ്യ പരായന്തം ഭയങ്കരം ശ്രുത്വൈനം മാധവോ ദൈത്യം ഹിരണ്യം ബലശാലിനം ഹിരണ്യാക്ഷം മഹാക്രൂരം സോമകം ജയദ്രണേ ബലഭദ്രോ ജയശത്രുന്നഭിതാഞ്ജനമണ്ഡലെ ഇന്ദ്രോ വിദൈത്യാൻ ചാഭിഷ്ടാൻ ബഹൂനായോ സമജ്യതാൻ ഇതി പരമശിവാത്മാ താരകം ദൈത്യമുഗ്രം ഗിരിമഭി ബഹുമായം ക്രൗഞ്ചമന്യാശ്ച ദീത്യാൻ രണഭൂവഹുലൂല വീരാസം മഹാരംബികേയ സുരമുനിനാരൂപ്യേ പശ്യതാമേവ തേഷാം ശ്രീസുബ്രഹ്മണ്യായ നമഃ. ഇതി ശ്രീകാന്തേ മഹാപുരാണേ ശങ്കരസംഹിതായാം ശിവരഹസ്യഖണ്ഡേ സംഭവകാണ്ഡേ ചതുർദശാധ്യായ ശ്രീഹരഹരോ ഹരഹര. പഞ്ചചത്വാരിംശോധ്യായ ദേവഗിരിവാസ സ്വീകാര്യഃ യഥാ വക്ഷസുരാരാധേ പ്രവിശ്യ ക്രമനിർഗത അപ്രാപ്തരുതിരാദ്യത്തെ തഥാ ശബ്ദോദ്ഭുതാംബുജേ വിധിനാനശകേനാപേ താരകാന്തർഗതാനവ തദൈവ വിദിതാ സർവേ യദോ സൗദാനവാധമം ഉൽപ്ലുത്യോൽപുൽക്യവിയതീ ബഹുദാസുരനായക പതിത്വായ സർജാസുൻ തദത്ഭുതമിവാഭവൻ താരകം നിഹതം ദൃഷ്ട്വാ ശക്യാ ദേവാമാശ്രയ പരമയാ ദേവം തേ പുഷ്പൈ സവാഹിതം ധനുർമുനയ സർവേ ജഗുജയ ജയേതിയ വീരഭാവുച്ചതേ അശൗചാനിഭൂതം ചഗണാധിപം പഞ്ചാശതീകേ സേനാപതേവ ചൃതാഞ്ജലി പുടാ ഭൂത്വാ നികടം പ്രാപുരീക്ഷിതോ അഗ്രേ സത്യസുരവീരാസന്നേന്ദ്രമാനസം താം ച പ്രോവാച സുപ്രീതാ സർവാനാലോക്യ ശങ്കാരി യൂയം പ്രോക്താ മഹാവീരാ കൃഷ്ണനന്ദനുജാതമേ ദൈവാദദ്യവിമുക്താ കൃച്ഛാ തസ്മാന്തമത്കരാത് സ്വസ്ഥാ ഭവതേ യൂയം കൃപയാ മമ വിശ്വഭാ ते प्रत्युजुस्ते स्माकं त्वयि साक्षात् जगल्पदो साक्षते काव्यता स्वामिन् तनोहानिन्दयामि ते स्वल्पादकमले स्थानां किं वा भूत्करमीश्वराम् अभिनन्दे दीवददां सर्वानभिदयामि ते आहूय वीरबाहुं तं मम राजनिषूदनां दिव्यां वाशुपदं मुक्तं तारकेणुरात्मनां गृहीतमात्मास्तेना सुब्रह्मण्यो हरात्मजम् प्रातव्याहतं जोरे तस्मै तर्वीरबाहवे पुष्पवृष्टिरभूतत्र कल्पवृक्षसमुद्भवा देवबिन्दुभयो नेदूदिविसङ्कुलसुस्वनां दुर्मुनया सिद्धा जगुकिन्नरयोषिदाम् मेनिरे विबुधास्येन्द्रा शूरपद्मासुरं हद तजं सिंहमुखं युद्धे कुमारेणैव लीलया तेषामवीच सन्तोषा समालोक्य जगल्पते युद्धं भूमिं परित्यज्य हिमवन्तं गिरिं जयौ तैसागममरे सर्वे जनवैरिसेनया तत्र स्थितौषधीप्रस्तेषां च महामहं गिरिं सम्भाव्य सहसा भूया तमामन्द्रनगादिवं प्रापदेव गिरिं देवा सेनानदीमदमर्दनम् तस्मिन्नवसरे बालो सम्प्रापा तदाज्ञया अनुग्रहेण कर्तुम् इच्छन् देवगिरिं प्रभुं सेनां निवेशयामास चतुरङ्गसमाकुलं महारथो महाकस्मलवकीर्यमहात्मजा उवास ऋषिणीं तत्र पुरस्कायाग्ने कृते कृतानीत्य सगिरीणां मुखा परमया युधा देवाश्च तत्र देवेशं शाङ्करी सर्वसिद्धिदम् ॐ इदमूचुरानुप्राप्य प्रणिपत्य सुरा विभु देवाऊचं भगवन्नत्र देवेश स्कन्दसेनापदे प्रभो साधव्यामत्र देवेन त्वया रात्रिदं प्रभो वयमिच्छाम देवेश त्वदर्चाविधिचं प्रियम् अनुजानीहि भगवन्ननन्तमहिमालयां तत्प्रसन्नो भगवन् तेषां दिवीशतां तदा ददावनुज्ञायं सर्चायां भक्तवर्ष्यो वरात्मजां
തതസ്തേ ബ്രഹ്മവിഷ്ണുദ്യാ ദേവാ സർവേ ജഗൽപ്രഭോ ആഹൂയ വിശ്വകർമാണം അതിശില്പമനോഹരം പുരം പരമം ശോഭാഢ്യം പുരഹൂതധ്വജാകുലം അത്ര ദേവഗിരാരേവാ ശിവസൂനവേ ആവാസയോഗ്യമത്യർത്ഥം അദ്രികൂടയേമിവാലയം ഗണാനാഗണമുഖ്യാനാം ആവാസമമത്ഭുതം രാജാതിരാജസൂനോച്ച രാജവൈഷ്ണവാശ്രിതം വിചിത്ര ചിത്രശോഭാഢ്യാം വിവിധാലയ സങ്കുലം വിശ്വകർമ്മന്യദേഹ്യത്ര ക്ഷേത്രമധ്യസ്മദാശ്രയ ഇത് ശില്പി സുരേന്ദ്രാണാം ലബ്ധാനുജ്ഞാസനാർത്ഥത നിർമ്മമേ പുരമൈശ്വര്യ കുമാരസ്യ പ്രിയങ്കേ വിചിത്ര ഹേമപ്രകാരമണിഗോപുരമണ്ഡിതം സഹസ്രഭൗമപ്രസാദം സർവരത്നാലങ്കൃതം നീതിശതസഹസ്രാഢ്യം വിധാനകുസുമോജ്വലം വാപീഭൂപതടാകാരേ മണിസോപാനമണ്ഡിതേ മണ്ഡിതം പുണ്ടരീകാപം ചണ്ഡഭാനു സഹസ്രവം പ്രവേശേന്മഹാസേനം ദേവാദേവേശ സംഭവം സർവാനപി ജാതാനീരാനീരബാഹുമുഖാനപി ദേവദുന്ദുഭീ സന്നാദ ശംഖ ശൃംഗാരവാകുലം ഗൃഹാൻ പ്രവിശു സർവേ യഥാ സമ്പൂർണപുങ്കവ മരീചികശിവോത്രിശ്ചാവശിഷ്ടോ വദതാമര വിപ്രൈ വേദാഗമാർത്ഥജ്ഞേ പൂർണ്ണകുംഭൈ ഹരിസ്വരേ ഹൃദസ്വസ്ഥേന സർവേ സമ്മേതു സവിതാഹുവം ഹരാത്മജം സഹ ബ്രഹ്മ വിജ്ഞാതേ പുരുഷോത്തമേ സദഹരത്നഭവനം പ്രവേശയ സരിന്ദമം ആക്രമ്യ പാതുകേ വിചിത്രേ വീരബാഹുധരാസമേ പ്രവിവേശം സ്വാമി പ്രസന്നേനാന്തരാത്മന അലം ചകാരരത്നാട്യം സിംഹാസനമനുത്തമം തത്ര ദേവാദിദേവസ്യ കുമാരോ ജഗതാം പതി തസ്മിൻ സിംഹാസനം ചാരു സമാദേഷു വിശ്വതേ സർവജ്ഞേ ജഗതാം വന്ദേ സർവജ്ഞതനയേശ്വരം സന്തോഷി വിവിധേ സ്തോത്രൈ വിദാന്തിരീമതസ്തരാം അർച്ചയാമാസുരേശാനി അഖ്യാതേരുപചാരകൈ വീരബാഹുമുഖാൻവീന തസ്യാവരണദേവതാം സമപ്രേച്ഛയതാന്യായം സംശാസ്ത്രോക്തവിധാനതാം മന്യമാനാസ്വാത്മാനം കൃതാർത്ഥോ വിഭുതോത്തമാം ഭൂഷാ സന്തോഷമതുലം സംപ്രാപ്തി സവിദേവിഭോ കുമാരോപി ജഗൽവന്ദ്യ ശിവയോ ചിത്രകൃത്യം ആവാസമാത്മനശ്ചക്രേ തഥാ ഗിരിവരം ഗുരും തഥാ ജഗതാമാദി കൈലാസമി ശങ്കര ശിവയോരതി ചിത്രകൃത്യോ അനുഭൂരാത്രി നിവാരകസ്വതാം ഗിരിമാവസ സഞ്ചകാരകം ഗണപേ ദേവഗണേശസാദരം സുബ്രഹ്മണ്യായ നമഃ വിഷ്ണാന്തേ മഹാപുരാണേ ശങ്കര സംഹിതായാം ശിവരഹസ്യകണ്ഠേ സംഭവകണ്ഠേ ശൃംഗാരശുദ്ധ്യായ ശരവംഭായ നമഃ സത്സത്വായ താരകപത്നീനാമനുസ്മരണം താരകോ നിഗതേ സൂര്യ സബലേതലിനായുധി കുമാരേനാമലേഖ്യേനാകുലീശായുധശാലിന തത്വസപ്തസ്യ പ്രിയാ നാരീ സാക്ഷാദിവരതി സ്വയം തന്മഹിഷ്യതദൈവാന്യായുദ്ധഭൂമി നിവേദ്യതാം ഹേ ഗുരുദർശുഖാത്താകുരേദ്യൈവ സ്വസുരം ഹാ നാഥാമാതദൈത്യേന്ദ്രാത്രൈലോക്യാമിതവിക്രമ വിഹായ സാധ്യന സർവാ കിമു കാരണമദ്യോ വയമജീവതരസാവന്യേ മാർഗമരിന്ദമോ സമഭേത്യ തവാഭ്യ സാമ്യോ ഭവാമ പരിചാരിക ആദ്യ ദേവാ നിരന്താംഗ പരശൂരപത്മോ ഹതോദ്യവേ ആദ്യ സിംഹം വേശ്യാഭീസാനുബന്ധോ ഹതോ ധ്രുവം യസ്യോരസി ഹരേശസ്ത്രം പ്രത്യന്യത്തുല്യം കഥം ബാലസ്യ സാ ശക്തി കൽപീത്വാ സൂനപക്ഷേർ അസ്ത്രം ബ്രഹ്മശിരോ യസ്മിൻ കുണ്ഡികാ ശ്രീഹടാദഭൂ വജ്രേ വജ്രമബുൽകുണ്ഡം കൽഭഗ്നം ശിശിനാകഥം യുഗിനാരുപുവിധം വിലപ്യ കരുണസ്വരം സാങ്കേതദംഗമാരോപ്യ പരിവായുസമാപുരം ഹൃദയം ശോകസന്തപ്തം അശ്രുവർഷൈരവാകിലം വിദൂതന്തീഷുതാസ്വേവം കൽപത്നീശ്വ അസുരാൽപുരാൽ മഹത്യാ സേനയാ സാഗം അസുരേന്ദ്രോ സുദോസുയേ നാംനാ സുരേന്ദ്ര സംപ്രാപ ഗജവാജീരതൈരതെ സിംഹാസനധരാന്തൈവൽ സിംഹ വിക്രാന്ത വിക്രമ യദൃശ്യയാഗതസ്തൂർണം ശ്രീധരം യത്തും ശുഭാം വാർത്താനി ശമ്യസാപിരൂ മധ്യേ മാർഗം മദാശ്രയാം സരസാപുരമവേദ്യാചിന്നമൂലൈവദ്രുമ പപാതവിലതന്ദ്വാരി പരിദേവിനവർണകൈ ഏകവാസാമിരാനന്ദോ മുക്തകേശോ വയോനുടൻ അദാതഃ സുരാധീശ അഹോവേ ഹരേ ദൃംശലോകേ നാശ്വര്യം വിദ്യതേ പരം യൽവശോ വിഷ്ണുചക്രേണ ഭൂഷിതം കുശിലേ കുശ
ഏതത്സരം ധനസേവാ ശക്യാ ഭഗ്നം കിമീദൃശം യുദ്ധഭൂമി ശനൈരജ്വാലാസമാകുലം നിഹതം പിതരം ദൃശ്വാകാരകം ഭജിതം ഭുവി വിലലാപകൃശം താം താമാതൃണാം ജനയഞ്ജുവം ആദ്യാഗ്നി സർവദേവാനം സമ്യക് ശാന്തിമുപാഗതാം ആദ്യേന്ദ്രസ്യ ഭാര്യ സർഗിനാമപ്സരോഗണം സുഖിനോതി സുരാസേന്ദ്ര സർഗത്തേഷാം ഭവേൽപുരം അദ്യ സിംഹമുഖശ്ചാപി ശൂരപത്മശ്ച ദാനവാം നിഹതാശോ ഹതപ്രായോ ഭഗ്നോ ബാഹുശ്ച ദക്ഷിണാം വിലപ്യ ബഹുധാ ദീനാ പ്രശമീച്യ ദിശോ ദശാം ഹസ്തേന ഹസ്തം സംപീഡ്യ ദൃഷ്ടദന്തോഷ്ടഭീഷണാം ക്രോധരക്തേഷണ ശശ്വൽ വിഹസ്യ ച പുനഃ പുനഃ പശുഭവത്വജീവതൻ ഭൂയോ ഭൂയോ വക്ഷോലസൽക്കരാം പീച്ചിതാമാരോപ്യ പീതരം ഗന്ധചന്ദന സമ്പ്രദാം മാതൃശ്ച തത്ര സംസ്കൃത്യ ഗൗരാജ്ഞപതിദേവതാം ദൗർദൈഹികമാസാസ്യാം സമാപ്യ വിധിപൂർവകം നിർഗത്യ സഹസാ സോകം സേനയാ ചതുരംഗയാ ഭൂയോ വീരമഹേന്ദ്രാഖ്യം പുരമാഭാഷുഖിന്നതി വിദുർജ്യേഷ്ഠസ്യ തത്ര ശൂശൂരപത്മസ്യ പാദയോ പതിത്വാ ദൃശദുഃഖാർത്തോ ലുലോലബഹുദാലപൻ തദന്തം ദീനവദനം ലുഡന്തമനനീതരേ തൻ സമുത്ഥാപ്യ ബാഹുഭ്യം ശൂരപത്മസുരേതരാം പുരസ സംഭരിഷ്യോജ്യാമാഭേർമാഭേരിതി ബ്രുവൻ കിമിതം കിമിതം ചേതി പുനഃ പുനരമിന്ദമാം തരിമുച്യ തഥാ ശൃണി പുഷ്ടവാൻ ശോകകാരണം കഥയാമാസ തൽസർവം താരകസ്യ സുതോരുദൻ തദസ തസ്യ വചനം അസുരേന്ദ്രസ്യ ദാനവ ശൂരപത്മോശനോൽത്തുല്യം പ്രാദുർവദമനാകുലം നൈവാദ്രേത സംസൃത്യ താരകസ്യ പരാക്രമം അസ്മൽ വിഷയഭൂതാനം മണ്ഡാനാം യോധിപാസുരാം ന തേ സംയതിമൽ ഭ്രാതാരഗ്രസ്താതുമലം ഭുവേ ഹതേ സംയാതിമൽ സകഥം സ്വഹരസൂനുനാ ചൗധവ്യമസ്തി പുത്രത്വം ഭ്രാന്തോസി കിമുപാലകം സ്വപ്നെ ദൃഷ്ടോസി കിം ബാലാമാഭേർമാത്മജ അസുരേന്ദ്ര ഉവാചാം ഭ്രാന്തിർന മേ പിതാ സ്വപ്നേനനുവൃത്തശ്രുതാപി വാം സംസൃത്യ ദേഹി വോ ഭ്രാതു അഹം പ്രാപ്തസ്തവാന്തികം ഹരസൂനുഭയാം തത്ര ക്ഷണാർത്ഥമപി ന സ്ഥിതാം അസ്മിന്നർത്ഥേന സന്ദേഹാ ത്വയാ കാര്യപ്രബോധിനാം ശാപേഹം തവ പാദാബ്ജേ സർവഥാ ദാനവോത്തമാം താവന്മാത്രം മിഭം നൈവ ഭവേദരിനിഷൂദനാം അസ്മാകമാഗതം വിധി ഭയം തേന മഹൗജസാം വചനമിതമമൂഷ്യാശ്രോത ശംഭൂസൂനോ അസുരപതിരവ്യേത സ്വാന്തരേശൂരവത്മാം ഭയകൃതപുരൂവേ പാസ്വസന സിംഹപാതാൽ ജഡിതി ഭൂപതിത്വാഹാരുരോധേതി ഹേതി ശ്രീസുബ്രഹ്മണ്യായ നമഃ. യുധിഷ്ഠാന്തേ ശ്രീമഹാപുരാണേ ശങ്കരസംഹിതായാം ശിവരഹസ്യഖണ്ഡേ സംഭവകാണ്ഡേ ഷഡ്ചത്വരിംശോऽധ്യായഃ. ശ്രീശരവണഭവായ നമഃ. സപ്തചത്വാരിംശോऽധ്യായ. രാജനീതി അതാനുജോസ്യ സിംഹാസ്യ ചിഹ്നമൂലൈവ ദ്രുമ ശേഷാന്വിഗീരവഹുദാധൂളീദൂസരവിഗ്രഹം കരാഭ്യം സം സമുത്ഥാപ്യ സമാശിഷ്യോരസാശ്രിത ബഹുധാ വിലബന്ധീനോ ആഹതാത്മോ വിദേത്വയാം ദുരോദതി മുഹൂർദീനോ ആഹേരിംബരോ മുഹു മന്ത്രണശ്ച തതസർവേ സേനാനാം പദേശ്വരേ പുരോദയസ്പഷ്ട വിധ്വംസീദൂത്തേപി സർവശാം ശിരപ്രഹൃത്യ ദുഃഖേന ശൂരപത്മോപനോദൃശം മമൂർച്ഛ ബഹുധാദീനോ വിലപ്യ ചിരമാശ്വയം തതസർവേ സമുത്ഥാപ്യ ചിരമാശ്വാസമന്ത്രിണം പുനരുജ്ജീവയാമാസൂച്ചനൈകൈരുപചാരകൈ ശൂരപത്മോ മഹാപത്മോ ഗതമുച്ചാരുധാന്വിതാം ദഷ്ടദന്താകരോഷ സർവാവിലോകേ സംഘഡ്യാദന്തേ ദന്താൻ കരവാസ്ഫോടിതക്ഷണം നിർദഹനീവ നേത്രാഭ്യാഞ്ജലൈ സർവം ചരാചരം ഇഹസ്യ ദഷ്ടദന്തോഷ്ടോ മഹാശിംസമസ്വനം ബഭാണാമുഹുഹൃത്യ കമ്പയേ നിവമേദിനിം ശരേ മമ പദദ്വന്ദ്വേ ശൃണന്തു വചനം മമ ന സംഹരേയം സംയുദ്ധേ ദിസ്കന്ധം സബാന്ധവം അവശ്യം തേന യുദ്ധാദേഹദക്ഷ്യാമ്യ അസൂക്ഷണാന്നദ്ധാമം സേനായുദ്ധായ വിരംഗിണി നിർഗച്ഛതു പുരാതദ്ധ്യാസയന്നി വാദിദ്രാണി ച സർവാണി ഘോഷയന്ത്വാച മമ വീര്യസന്താടയന്തദ്ധ്യന്താനി
ആദിശൈവം പുനഃക്രോധാഭിസന്നാംഗമണ്ഡലം आहूय सर्वान् प्रणीतिर्नवादिरोषमीषणां समाह्वयन्तु युद्धाय तं सूनं त्रिपुरद्विषा अद्यैव तरसा वेद्य तिक्ताभीति ममाज्ञयाम् बालं ममानुजं मुक्तं वञ्चयित्वारणाङ्गणे अवधीरमरे स्वार्थम् अभीतेयो अश्विनेरिवो कथं निद्रास्ति पुंक्षेत्रं मयि जीवदिशानुजे वदन्तु विविधाद्या भवन्तो वचनं मम अद्य प्रवृत्त्यहं युष्मल्लुदरे वर्धयामि च बोधानिधि समाधिश्य पुनरप्यादिगोपनं समाधिदेशसहसा सूतं सद्वश्यवेदिनं सहस्रहर संयुक्तं तारदेहधमानय काञ्चनं सर्वरत्नाढ्यं सर्वायुधसमन्वितम् अभेद्यं कवचं लौहं वारवाणं चहाडकं गर्गाणि च दंश्यन्यायुधानि महन्ति माम् अक्षय्या विबुधि दिव्ये शरपूर्णं सामानय सम्प्रेरयचिरीकृता तस्मिन्नसुरे नायके अमोघाख्यस्तदा मन्त्रे मन्त्रज्ञो मतिमान् वशी राजानां प्रेक्ष्य सदस्ये निर्विशास्त्रविशारदा प्रोवाच्यत्यभिर्देवराजनीतिर्महत्तरं सुविज्ञेयाजनै कामं वाचापामरैरभि शक्तित्रयायुधाराज्ञाचार्य सर्वसुखप्रदाम् उत्साहशक्तिरेकान्य मन्त्रशक्तिर्महात्प्रदां प्रभुशक्ति अनन्तान्य त्वयि सर्वत्र सर्वदा जानासि च गुणान् शर्तुं सन्धिविग्रहमेव च ज्ञानमासनमन्यच्चादै द्वैतीभावं समाश्रयम् अङ्गानि सप्तभो देव स्वामिमात्यबलाधिकम् तस्मात् वाद्यवक्तव्यं नास्त्यन्यस्मारयाम्यहम् इदानीं शृणुयानाथानायं रुद्रागसम्भवं बालो अनभिज्ञो बलवान् शक्तिपाणिररिन्दमं वैरमस्ति न चास्माकं शङ्करे लोकशङ्करे स एव शङ्करः साक्षात् स्कन्दस्तस्यात्मजो यदा यदृच्छयागते नैव तेन युद्धं तवानुज अनभिज्ञश्चकाराशु निधनं प्राप संयुगे अथवा नाकिभीशम्भुवस्मै धैर्यभिरक्तिदं बालकं प्रेषयामास स्वरूपास्योऽस्मदातिभिः ततः परं नदे नात्र वैरं कार्यं त्वयाधुना इत्यमोघं वच श्रुत्वा राजा मोघस्य धीमता शमं जगामशनगेयालोजीवं स्वात्मनि भूयोऽप्यासनमारोग्य तूष्णीं भावमुपागताम् नास्ति वा नासने रम्ये महत्यसुरनायक शूरपद्मो भगं चारुं मयूरं शेनमेव चक्रवाकं शुक्रश्चान्यानेतदान्वी च क्षणं समाधिदेशसम्भाव्य वस्त्राभरणभोजने कथायामास तेषां च कर्णैरहसि पार्थिवां यूयं गत्वा महात्मना सुब्रह्मण्यान्तिकं च स्वनामा सदृशैरूपैः सर्वे वै कामरूपिणां महरात्मजस्य किं रूपं किं वीर्यं कीदृशीमति उद्योगस्य पुनः कृता कुवाचिकमहास्य वै कीयतासेनया साकं सर्वदा प्रद्विभास्यते के वीरोस्ते च किं रूपाख्यो वा तत्र महारथां दिव्यैरस्त्रै रूपेत के मन्त्रलोचनतत्परां क्याभ्यन्तरङ्गा प्रभव केषां वाचं शृणोति च गुणशक्तित्रिवर्गाङ्गा परामर्शेषु कौशलं प्रस्थानश्च किमुद्दिश्य तत्सेना नमसागरे विचारसूचिरं सम्यक् पुनरायातसत्तमं श्रीसुब्रह्मण्याय नमः। इति श्रीस्कान्दे महापुराणे शङ्करसंहितायां शिवरहस्यखण्डे सम्भवकाण्डे 47 श्रीशरवणभवाय नमः। 48 ओम श्री सुब्रह्मण्याय नमः। 48 श्रीस्कन्देन श्रीकेदार श्रीकाशी श्रीशैलादिसन्दर्शनम् श्रीविरूपाक्षक श्रीकाళहस्ती श्रीवेङ्कटाचल श्रीकाञ्जी श्रीतिरुवण्णैल् नेल्लूर श्री अरुणाचल श्री वृद्धाचल श्री चिदंबर श्री मायूर श्री कावेरी संगमस्थल श्री चेंगनूर इत्यादि पुण्यस्थल यात्रा तत्तन्मूर्ति दर्शनं च
चारानादिश्य भूयोभिः सर्वै मन्त्रभिरात्मवान् उवास वासवारादि तनुजं तस्यां देवगिरौ सुधी देवै सव हरिब्रह्मा प्रमुखैर्मुनियोगिभिः महत्या सेनया साकं सूर्ये समुदयत्यसौ त्यक्त्वा देवगिरिं गच्छाद प्रियमावासमात्मनः नभो गतिपदं प्राप्य नभो गतिमनोजमाम् अगस्त्यचरितामाशाम् आशापालैररिन्दमा प्राप्य देवगिरे तस्मात् स्थानानि परमेशिदुः अनुग्रहाय लोकानां कल्पितानि हरेण वै भावपूर्णेन मनसा चक्रे सौलोचनातिथिं प्रथमं तत्र केदारं शिवयो शिवं पीत्वा यत्रोदकं जन्तोमाशमात्रमनाद्रुवं नमादो तस्य पानानाम् अभिज्ञो भवति ध्रुवं तत्र केदारनादाख्यं लिङ्गमूर्तिः सदाशिवं पितरं जगदं साक्षात् आत्मनश्च जगद्गुरुं पूजयित्वा च मनसा साकं मात्रा जगत्प्रभुं सम्प्राप काशीमीशस्य प्रकाशात् तेन काशिनीं श्रीपार्वतीं च देवस्य विरूपाक्षमनुत्तमं दक्षिणकैलासं सुवर्णमुखरे तटे नित्यं सुवासमहितं वेङ्कटाचलमद्भुतं स्वामि पुष्करिणी तीरे विष्णुवादिविबुधार्चनं श्रीमद्वडाटवीं देवम् ऊर्ध्वताण्डवमण्डितं समाराध्यैव मनसा प्राप काञ्चीं क्रमेण सा यत्र देव स्वयं साक्षात् विष्णुमद्दलपेशलं करोति सततं रक्षाताण्डवं सकलात्मनं तत्र देवीं समाराध्य पराकाशबिलात्मिकां वेदैकाम्रधरोर्मूले विश्वाधीशमजं ध्रुवं समाराध्य स्वयं साक्षात् सर्वलोकेश्वरेश्वरं कुमारकोष्ठमपरं तत्राप्यावासमात्मना तत्र स्थानानि सर्वाणि शम्भोरमिदतेजसा भक्ति आराध्य च लिङ्गानि प्रसन्नेनान्तरात्मना अरुणाचलमासाद्य तत्राप्येवम् उपाचरद ततो जगाम सहसा पेणानल्लूरमात्मवा वृद्धाजलं समासाद्य चिदम्बरमलोकयद अन्यानि च शिवस्थानन् अवलोक्य नपस्यतः तत्र मायूरकं रम्यं गत्वा स्नात्वा च सङ्गमे उत्तरेण च कावेर्याम् अन्याख्याम् आपचापकां तत्र च अस्तमितसूर्यतिमिरैरावृतादिशां सभा ताराभिरभिदा स्फुरिताभिः समावृतम् ऐन्द्रिमलं चकारा शुककुपकुमुदप्रिया तमांसि च निरस्यात्मकिरणैरजनीकरः मणिनद्यास्तटेत्रैव देवैः सह शिखिध्वजा येष वस्तुं तां रात्रिं च रविनाशनः त्वष्टात्रापि पुरीरम्य निर्ममे स्याख्यया शुभा कुमारपुरमित्येव विश्रुतं भुवनत्रये तन्मध्ये राजभवनं नवरत्नविचित्रितं तदद्दिवासरजनीं भवनं भवनन्दना सर्वानपि सुराश्चायाम् अनुमेने गृहन्पदे ते विजग्मर्यदा स्वं संशिबिरं तन्दुज्ञया इन्द्रे त्वशिबिरं प्राप्य शयनं समुपेयुषे तदा काशापुरोद्यान देवतारजनी मुखे निक्षिप्तं भाण्डमिन्द्रेण भूषणानां पुरा किल समर्पितवती भूया सन्निधौ रहसि स्वयं भगवानपि तद्दत्तं भाण्डम् आभरणस्य तद् उद्घाट्य तत्र प्रथमं शच्या आलोक्य भूषणं स्मारतं सहस्राक्षो विरगेणाकुलेन्द्रिया स्मरन्त्येव हि सर्वेऽपि दर्शनसहकारिणः अमस्तु लब्धावसरा तदा क्षेन्द्रं च दैशदये कौसुमैरपि कन्दर्पः विदर्पमकरोद्घर्यं सुरपतिरधिकिन्नो भूषणानीह कामी परिजनवनितानां हस्त आदाय भूयां निजजनपरिवारानीतपुष्पाभिक्लुप्ते क्षणमपि निशिकल्पं तद्वियोगान्निनाय ॐ श्रीसुब्रह्मण्याय नमः इति श्रीस्कान्दे महापुराणे शङ्करसंहितायां शिवरहस्यखण्डे सम्भवकाण्डे अष्टचत्वारिंशोऽध्यायः। हर हरो हर हर। രണ്ട് അധ്യായം കൂടി വായിച്ചിട്ട് अथ एकोनपञ्चाशोऽध्यायः स्कन्दपराजलगमनं पराशरपुत्राणां शापान्मोचनं च उद्यानेषु तडागेषु निलेभिः सञ्चरन्नभीशिरं शर्म हरिर्निद्राम् इन्द्राण्याभिरकान्दिशि पल्लवस्तरणेष्वेव सर्वां तं रजनीं हरिं निनाय युगसाहस्रकल्पाम् अल्पां ददानिशां कथं चिन्मघवान् प्रभते पुनरेव सा संस्तभ्यजात्मनात्मानं मनसैव मघामनाः विक्रयामपि देहेऽस्मिन् मदनायुधसं भवाद आच्छाद्य चन्दनेरेवं सकर्पूरैः सकुङ्कुमैः अथ देवैः सहस्राक्षा पुनः स्कन्धाङ्घ्रिपङ्कजं सेवारसमनाकृष्टा सम्प्रापपरया मुदा कुमारोऽपि ततः कल्ये कृतपूर्वान्निकक्रिया मातापितृपदद्वन्द्व समाराधनतल्परः स्वयमानर्च पितरं लिङ्गमूर्तं सदाशिवं भक्तिपूर्णेन मनसा देवीं च समुपाचरद तत्र विष्णुमुखादेवा सेन्द्रा सब्रह्मकास्तदा साध्यस्य विश्वरूपितैः
साध्यैश्च विश्वरपितैः सिद्धविद्याधरोरगैः परिचक्रुशिवार्चाय पुष्पसंभारतत्पराः भक्त्या परमया तत्र श्रद्धया विधिपूर्वकं महाविभवविस्तारे कृतपाशपदव्रते कुमारे अर्चति तस्मिन् स्वं पिता मात्रा सखोमया प्रससादा गणेन्द्रे स्वे अधिष्ठाय महावृषम् अनुजग्रहसेनान्यमस्त्रेण स्वेन शङ्कर अन्यैरपि महास्त्रैः स्वैः रौद्रपाशपदादिभिः अन्तर्हितोऽत्र भगवान् अम्बया सख शङ्करा ततः प्रणम्य देवाय सम्प्राप्य सुरसैन्य ऋतमारुह्य सकसा देवै सख जगत्पति निर्जगाम पुरा तस्मात् ब्रह्मणा विष्णुना विभो प्रस्थानसमये चापि पुनरन्यानि शूलिनः स्थानानि सुमनोज्ञानि चक्षुषालोक्यन्विदो गच्छंस्तदन्तरा क्वापि मरुभूमिमवापसा सादीव परुषा सर्वे अगम्यादावसन्निभा तस्यां रवेरपि करा सूर्यकान्तशिलोपरे ज्वालाकणान् विमुञ्जन्ति ततोऽधिकं शीताशोरपि रात्यन्ते हैमनस्यापि रश्मया तानेवं शीतलं कर्तुं समर्था का कथा पुनः तत्र ते पूरुकारूढा स्नुहि प्रभृतय ते प्रावृषे शुचेराप्यं भजन्ते पदकिं पुनः फणामणीनां ऋजया सर्पाणामतलौकसंस्फुटितायां सदामख्यं दृश्यन्ते यत्र सन्ददं वशवपक्षिणः तत्र ये चरन्ति यदिच्छया अन्यतो यान्ति ते सर्वे क्षणपृष्टाङ्गसन्धया सापि भूसमये तस्मिन् अनुगृह्णाति शङ्करो सुगदा सर्वजन्तूनां जादा जङ्गलसन्निभा मरुभूमिमदितेन महादेवाङ्गसम्भवा सम्प्रापतरसा देव परपर्वतमद्रिकं तत्रात्र पर्वते रम्ये मुनिषन्महोजसा तत्त्वानन्दस्य नन्दी च चतुर्मुखसमह्वया चक्रपाणिश्च माली च षडेते तपतां वराह रुद्राङ्गसम्भवं साक्षात् जगद्रुद्रावणोद्यतं प्रणेमुरग्रतो दूरे बहुमानेन सादरम् अत्रान्तरेऽस्मै देवाय प्रणिपत्य कृताञ्जलि तेषामिन्द्रस्तदेशाय कथयामास पौर्विकं वृत्तान्तं सर्वमानम्य कुमारायामरादिवा इंद्र उवाच ये ते व्यासग्रजा पूर्वं पराशरमुने सुता बुद्धिभ्रंशर्षरवणे मत्स्यान् सरसि बालिशाः गृहीत्वास्येषु सहसा रज्जुप्रोतानुपाहरन् दृष्टैवं खेलदपुत्रन् पिता रोषवशङ्गजा शशापमत्स्या भवता यूयं पुत्रावृताधमा येन खेलतः मोहर्तत्र मत्स्यभिहिंसका इति सप्ताद्यतप्ताद्या पित्रा साक्षात् तपस्विना प्रणम्यते भयाभिष्टा पितरं मुनिपुङ्गवं धुदञ्जलिकरामूर्णीपप्रचोषापमोचनं तान् प्रत्युवाच स मुनिपुत्रान् शापभयाकुलान् यदा पर्वतराजेन्द्र पुत्रिस्तन्यं ममात्मजायुष्माभिप्रियते सद्या तदा शापं विमुञ्जता इति मुनिपर्पर्यत्र पराशरे समनुगृह्य गते मुनिपुत्रगां सपदि विप्रतनं समुपोक्यते निमिषदृष्टे वपुश्च तदागमनं श्रीसुब्रह्मण्याय नमः इति श्रीस्कान्दे महापुराणे शङ्करसंहितायां शिवरहस्य खण्डे सम्भवकाण्डे 49 हर हरो हर हर ओं श्रीसुब्रह्मण्याय नमः अथ 50 श्रीस्कन्दस्य जयन्तीपुरगमनं तदस्ते मत्स्यरूपास्ते सर्वे मुनिकुमारकाः तडागे शरवणान्तश्चेरुषभरलीलया इन्द्र उवाच एवं चिरगते काले कुमारत्वं यदा ह्यभो शम्भोर्दया निधे साक्षात् शर्वाण्यं त्वं जगद्गुरुं तदां वीरजगन्माता वात्सल्यात् त्वां जगद्गुरो अपायस्तन्यमेषा साक्षान्नमृतमुत्तमं पिबति त्वयि देवेश किञ्चिदन्तर्जलाशे अवस्कन्नं दयावत्यस्तन्यं तल्मत्स्यरूपिणां पपुस्ते तेन सहसा भूयस्वं रूपमाप्नुवन् सम्प्राप्य रूपमात्मेयं सर्वं ते मुनिपुत्रगा तत्रासीनं महादेवं त्वमङ्गेनास्य चम्पया तं प्रणम्य मुनिश्रेष्ठास्तवैरप्रीणयन् शिवम् अविमुक्तात्मसविदम् अशेषजननी मुमां तानालोक्य सहस्रार्कशतकोटिसमद्युतिः शशासा शास्ता सर्वेषाम् अविलङ्घितशासनः पराशरमुने पुत्रा त्यक्तशापाममाज्ञया